हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर आम्ही गेलो होतो इस्कॉन टेम्पल ठाण्यामध्ये. हे ठाण्यातील वन ऑफ द बेस्ट इस्कॉन टेम्पल आहे आणि हे बाळकूम एरियामध्ये लोकेटेड आहे. पिरामिल ग्रुपने ह्याचं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. या मंदिराला 2 एंट्री गेट आहे, तुम्ही पाहू शकता. एका एंट्री गेटला आम्ही ज्या एंट्री गेटमधून एंटर केलं तिथे चप्पलचं स्टँड आहे, प्लस असे त्यांनी फूड स्टॉल बनवलेले आहेत. इथे सगळ्या प्रकारचे फूड अवेलेबल होते. तर आपण आता एंटर करत आहे मंदिराच्या प्रिमायसेसमध्ये. तुम्ही बघू शकता इथे हे मंदिर पिरामिल वैकुंठ संकुल इथे स्थित आहे आणि हे मंदिर एकदम सुंदर आणि शांत असं धार्मिक स्थान आहे. हे बघू शकता तुम्ही, असं हे मंदिर दिसतं. हा नाईट व्ह्यू आहे. ॲक्च्युली लाईट वगैरे केल्या होत्या त्यांनी, खूप सुंदर दिसत होतं. इथे त्यांनी हँडवॉश प्लस वॉशरूमसाठी पण सोय केलेली आणि असे जागोजागी स्टॉल मांडले होते. तुम्ही बघू शकता गिफ्ट शॉप्स आहेत. हा वे टू वॉशरूम आहे. त्याच्यानंतर हँडवॉश केल्यानंतर तुम्ही प्रसादाचा पण भोग घेऊ शकता. आणि आपल्याला ठाऊकच आहे इस्कॉनची खिचडी ही वर्ल्ड फेमस आहे. गोईंग फॉरवर्ड त्यांनी असे धार्मिक ग्रंथ सेलसाठी ठेवलेले, कृष्णाच्या रिलेटेड होते, काही धार्मिक ग्रंथ होते. तुम्ही बघू शकता इथे अशा प्रकारे एक दानपेटी देखील तिथे होती. हे तुम्ही बघू शकता भगवद्गीतेतील एक सुंदर असा वर्ज आहे. चला आता आपण जाऊया मंदिराच्या दिशेने. तुम्ही बघू शकता इथे हे आहे भव्य मंदिराची एंट्रन्स. पूर्ण व्हाईट मार्बलने ह्या पायऱ्या बनलेल्या आहेत. एकदम थंडावा आपल्या पायाला देऊन जातात. मंदिर तर सुंदर आहेच, पण तुम्ही बघू शकता राधाकृष्ण ही अतिशय सुंदर दिसत होते. अँड लुक ॲट द डोम ऑफ दिस टेम्पल. हे बघू शकता मंदिरामध्ये प्रवचन चालू होतं आणि सर्व भक्तगण देवाचे जप करत होते. बघा तुम्ही राधाकृष्णाची कशी मन वेधून टाकणारी प्रतिमा आहे. एकदम सुंदर दिसत होतं. त्याच्या हे मंदिर बिल्ड करताना ट्रॅडिशनल प्लस मॉडर्न सायन्सचा यूज केलेला असावा. कृष्णाच्या खूप साऱ्या लीला आपल्याला इथं पाहायला मिळतात. लुक ॲट द डिटेलिंग. खूप छान असं त्यांनी स्ट्रक्चर बनवलेलं आहे. आपली संस्कृती प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इस्कॉन म्हणजेच इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस. हे स्थापन झालं होतं 1966 मध्ये आणि याच्या वर्ल्ड वाईड 800+ हरे कृष्णा हरे मंदिर बनलेले आहेत. आणि यांचं मुख्य ध्येय आध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार करणे व कृष्ण भावनेचा प्रसार करणे हे आहे. ठाण्यातील हे मंदिर सकाळी 4:30 ते 1 व इव्हिनिंगला 4 ते 9 या टाईममध्ये ओपन असतं. तुम्ही या टाईममध्ये कधीही इथे व्हिजिट करू शकता. तुम्हाला एक इनर काल्मनेस इथं भेटून जाईल. दर्शन झाल्यानंतर आम्ही देखील खिचडीचा भोग घेतला. खूप सुंदर खिचडी होती ही. तुम्ही बघू शकता इथे द्रोणमध्ये अशी वाटली जात होती. प्लस तिथे त्यांनी बसण्याची देखील अरेंजमेंट केली होती. लहान मुले इथं बसून आरामात खाऊ शकत होती. तुम्ही बघू शकता इथे त्यांनी तिथेच एक गार्डन देखील बनवलेलं, स्मॉल गार्डन होतं. एलिफंट, गोरिला वगैरे असे ॲनिमल्स त्याच्यामध्ये होते. इथे बघू शकता तुम्ही हा नियर बाय लुक मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलेला आहे मंदिराचा. मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओजसाठी प्लीज स्टे ट्यून.